धाराशिवच्या उमरगा तालुक्यामध्ये गेली 2 दिवसापासून मुसळधार पाऊस पडतोय आणि त्या पावसानं शेतकऱ्याचं अक्षरशः मोठं नुकसान केलंय। शेतकऱ्याच्या शेतामध्ये सोयाबीनच्या पिकामध्ये गुडघ्या इतकं पाणी पाहायला मिळतंय। उमरगा लोहाऱ्याचे आमदार प्रवीण स्वामी सध्या बांधावर आहेत, शेतकऱ्यांना आधार देताना आपल्याला पाहायला मिळतंय। सर, बांधावर फिरताय, पाहणी करताय, काय परिस्थिती? तुम्ही सोयाबीन तुमच्या हातात आहे, काय परिस्थिती आहे सध्या? गेली 2 दिवस म्हणण्यापेक्षा 15 मे पासूनचं जे पाऊस आहे त्याच्यामध्ये गेल्या 2 दिवसातला पाऊस हा अतिवृष्टी सदृश आहे। ढगफुटी या ठिकाणी अक्षरशः झालेली आहे। उमरग्याची कालची नोंद 119 मिलीमीटर आहे आणि या परिस्थितीमध्ये शेतकऱ्याचं काढणीला आलेलं पीक मूग असेल, उडीद असेल, सोयाबीन असेल, हे आता बिलकुल हाताला लागणार नाही। मी एक उदाहरणादाखल या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहे। ह्या अशा पद्धतीचं पीक त्या ठिकाणी कुजणार आहे आणि याचे जे देठ आहेत ते मूळ कूज किंवा त्याला आपण देठ कूज म्हणलेला आहे। या अशा पद्धतीची ते देठ कुजलेले असल्यामुळं यांची पुढं वाढ होणं अशक्य आहे आणि 100% नुकसान या ठिकाणी शेतकऱ्याचं होणार आहे। शेतकऱ्यांना सणासुदीच्या तोंडावर कुठेतरी आधार मिळाला पाहिजे। तुम्ही पाहणी करताय, पंचनाम्याची काय परिस्थिती तुमच्या दोन्ही तालुक्यातली? दोन्ही तालुक्यामध्ये आपण सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना, ज्याच्यामध्ये कृषी अधिकारी असतील, BDO असतील, तहसीलदार असतील, त्यांची टीम करून प्रत्येक गावातील प्रत्येक शेतकऱ्याचा पंचनामा करण्याचे आदेश दिलेले आहेत। या पंचनाम्यामध्ये आम्ही आघाडीवर आहोत। शेतकऱ्यांचे प्रत्येक शेतकऱ्याचं समाधान होईल, त्यांच्या बांधापर्यंत जाऊन पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत। या 2 दिवसामध्ये धाराशिव जिल्ह्यात सगळीकडच्या पाहता उमरगा आणि लोहाऱ्यामध्ये मोठा पाऊस पडलाय। स्पेशली 2 तालुक्यासाठी तुम्ही कृषी मंत्र्याशी काही पत्रव्यवहार वगैरे करणार आहात? स्पेशली उमरगा आणि लोहारा तालुक्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर व्हावा, सरसकट सर्व शेतकऱ्यांना भरीव अशी मदत दिवाळीच्या तोंडावर मिळावी। सणासुदीच्या काळामध्ये शेतकरी संकटात आहे, याकरिता आपण सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय आणि कृषी मंत्री यांच्याकडे नुकसान भरपाईचा दावा करणार आहोत, मागणी करणार आहोत आणि आम्ही दिवाळीच्या अगोदर सणासुदीच्या काळामध्ये त्यांना चांगल्या पद्धतीची भरीव मदत मिळावी यासाठी प्रयत्न करणार आहोत। ओके, एकंदरीतच आमदार स्वामी जी आहेत ते बांधावर आहेत आणि शेतकऱ्याला ते आधार देत आहेत आणि कुठेतरी शेतकऱ्यांना दिपोळीच्या आधी मदत मिळावी अशी त्यांची मागणी आहे आणि ते या संदर्भामध्ये कृषी मंत्र्याला सुद्धा भेटणार आहेत। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव, उमरगा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।